हॅलो स्टुडंट्स, मागच्या पिरियडला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज आपण ज्या पाहिल्या, पियर्सनचे रूल आपण पाहिले आणि आता या पिरियडमध्ये आपण बघणार आहोत हार्डनेस आणि सॉफ्टनेस जे आहे त्याच्या थिअरीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज. त्या इलेक्ट्रॉनिक थिअरी पहिली थिअरी आहे, दुसरी आहे बॉन्डिंग थिअरी आणि तिसरी आहे पिक्चर्स थिअरी, पाय बॉन्डिंग थिअरी ज्याला आपण म्हणतो. आता बघणार पहिली थिअरी इलेक्ट्रॉनिक थिअरी. या थिअरीनुसार काय आहे, हार्ड इंटरॅक्शन जर असतील म्हणजे हार्ड ॲसिड, हार्ड बेस, सॉफ्ट ॲसिड, सॉफ्ट बेस अशा प्रकारचे जर इंटरॅक्शन्स असतील तर त्याच्यामध्ये काय हार्ड इंटरॅक्शनमध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि सॉफ्ट इंटरॅक्शन जे असतील त्याच्यामध्ये काय होतं कोव्हॅलंट बॉन्ड. इट इन्व्हॉल्व्स कोव्हॅलंट बॉन्डिंग. याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग होतं. आणि जर हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशन ऑड कॉम्बिनेशन टेक्स प्लेस असेल मॉलिक्युलमध्ये तर रिझल्टिंग जी काही स्पीसीज असेल ती अनस्टेबल असते. म्हणजे हार्ड कॉम्बिनेशनमध्ये आयोनिक बॉन्ड फॉर्म होतो आणि जी स्पीसीज फॉर्म होईल ती स्टेबल पण असते. सॉफ्ट कॉम्बिनेशनचे इंटरॅक्शन झाले ॲसिड बेसमध्ये तर त्याच्यामध्ये जी स्पीसीज कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि जी स्पीसीज तयार होईल ती स्टेबल असेल. पण त्याच्या उलट हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशन जर असतील तर याच्यामध्ये जी काही रिझल्टिंग स्पीसीज असतील ते कशा असतात, या अनस्टेबल असतात. त्याच्यासाठी मग आपल्याला या ज्या आयोनिक इंटरॅक्शन्स आहेत हार्ड सॉफ्ट इंटरॅक्शन्स, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन आणि आयोनिक बॉन्ड फॉर्मेशनच्या त्या स्पीसीज ज्या आहेत त्यांचं जे काय आहे एक्सप्लेनेशन एका विशिष्ट फॉर्म्युल्याच्या साह्याने जे आहे ते एक्सप्लेन केलं गेलं हार्डनेस आणि सॉफ्टनेससाठीचं. तर तो आहे PKA = -log(k) = AX+BY+C. हा फॉर्म्युल्याच्या साह्याने ते एक रिलेशन जे आहे ते सॉफ्ट हार्डनेस कॉम्बिनेशन एक्सप्लेन केलं जातं. हार्ड ॲसिड्स, सॉफ्ट ॲसिड किंवा ते कशा प्रकारे असतील, कोण असतील ते डिसाईड करण्यासाठी. त्याच्यामध्ये हा जो के आहे हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे किंवा त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो मेटल लिगँड कॉम्प्लेक्सचा किंवा त्याला इनस्टॅबिलिटी कॉम्प्लेक्स पण आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये IX आणि Y जे आहे ते पॅरामीटर्स आहेत, ॲसिडचे पॅरामीटर आहेत. कॅपिटल X आणि कॅपिटल Y हे ॲसिडचे पॅरामीटर. म्हणजे ॲसिडचे मेटल्स आर ॲसिड पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे ते ॲसिड्स असतात. ते सॉफ्ट असतील किंवा स्ट्रॉंग असतील, हार्ड असतील. आणि याच्यामध्ये स्मॉल एन स्मॉल बी जे आहे तिथे दाखवलेले हे स्मॉल एन स्मॉल बी जे काय ते लिगँडचे पॅरामीटर आहे, म्हणजे बेसेसचे पॅरामीटर आहे. हे ॲसिडचे पॅरामीटर आणि लिगँडचे पॅरामीटर. हा सी जो आहे इट इज अ कॉन्स्टंट. इट इज रिक्वायर्ड टू ॲडजस्ट द PKA ॲडजस्ट करण्यासाठीचा हा कॉन्स्टंट आपल्याला आहे. याच्यामध्ये काय मग हा जो Y आहे हा Y कसला पॅरामीटर आहे, हा ॲसिडचा पॅरामीटर आहे. ही Yची व्हॅल्यू जी आहे ती 2.8 पेक्षा कमी असेल तर ॲसिड हे हार्ड असतं आणि ही Yची व्हॅल्यू 3.2 पेक्षा जास्त असेल तर ॲसिड कसं असतं, सॉफ्ट असतं. 3.2 पेक्षा Yची व्हॅल्यू कमी, ॲसिड हार्ड. 3.2 पेक्षा Yची व्हॅल्यू जास्त किंवा 3.2 किंवा 3.2 पेक्षा जास्त ॲसिड हे सॉफ्ट असतं. त्याच्या उलट हे बीची व्हॅल्यू जी आहे, बीची व्हॅल्यू जर आपल्याला वाढवली तर बेसेस जे आहेत ते सॉफ्टनेस होतात. बीची व्हॅल्यू वाढली बेस सॉफ्ट होतो. बीची व्हॅल्यू जर आपल्याला 3 कमी असेल तर काय होतं, द बेस हा सॉफ्ट असतो. आणि जर बीची व्हॅल्यू 3 कमी असेल हा बेस कसा असतो, हार्ड असतो. आणि ती बीची व्हॅल्यू 3 जर जास्त असेल म्हणजे 5 जास्त ना, 3 नाही तर 5 जास्त असेल तर बेस कसा असतो, सॉफ्ट असतो. अशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन तिथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मग बघा हार्ड ॲसिड्समध्ये Yची व्हॅल्यू हे 3.2 पेक्षा कमी आहे, त्यामुळे हे सगळे काय आहेत, हार्ड ॲसिड्स आहेत. LaAl, Ca2+ आणि Cobalt2+ हे सगळे हार्ड ॲसिड्स आहेत. सॉफ्ट ॲसिडमध्ये काय ही व्हॅल्यू 3.2 पेक्षा जास्त आहे, 3.2 पेक्षा जास्त आहे किंवा 3 जास्त असल्यामुळे हे सगळे काय आहेत, सॉफ्ट ॲसिड्स आहेत. त्याच्या उलट इथं बघा बीची व्हॅल्यू आहे, स्मॉल बीची व्हॅल्यू ही 3 कमी आहे तर ते हार्ड बेसेस आहेत आणि 5 जास्त असतील तर ते कसे आहे, आपल्याला हार्ड बेसेस आहेत. दुसरी थिअरी आहे पाय बॉन्डिंग थिअरी. या पाय बॉन्डिंग थिअरीमध्ये काय एक्सप्लेन केलं जातं की जे काही सॉफ्ट ॲसिड्स आहेत सॉफ्ट ॲसिड्समध्ये आपल्याला काय होतं की जे काही सॉफ्ट ॲसिड्स असतात त्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल्स असतात आणि या डी ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, पाय इलेक्ट्रॉन ज्याला आपण इलेक्ट्रॉन जे असतात ते लूजली बाउंडेड असतात. सॉफ्ट ॲसिड्समध्ये डी ऑर्बिटल्स असतात आणि त्याच्यात डी इलेक्ट्रॉन असतात, ते लूजली बाउंडेड असतात, जास्त स्ट्रॉंगली होल्ड करून ठेवलेले नसतात. ते आपल्याला पाय बॉन्ड फॉर्म करण्यासाठी उपयोगाचे असतात. ते कोणाबरोबर पाय बॉन्ड फॉर्म करतात, ते सुटेबली डोनेटिंग इलेक्ट्रॉन टू द लिगँड्स. ते लिगँड्सला इलेक्ट्रॉन डोनेट करतात, असे इलेक्ट्रॉन आणि पाय बॉन्ड फॉर्म करतात. आता हे जे काही लिगँड्स आहेत दोज विच कोणत्या लिगँड बरोबर पण ज्या लिगँडमध्ये डी ऑर्बिटल आहेत आणि एम्प्टी आहेत अशाला
हे लूजली डी इलेक्ट्रॉन दिले जातात आणि पाय बॉन्ड फॉर्म करतात. कोणत्या ॲटम आहेत मग फॉस्फरस, आर्सेनिक, सल्फर, आयोडीन एक्सेट्रा हे जे आहे. द प्रेझन्स ऑफ डी ऑर्बिटल इन लिगॅन्ड्स हेल्प्स टू स्ट्रेंथ द पाय बॉन्डिंग. ते पाय बॉन्डिंगची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी उपयोगाचे येते. म्हणजे काय, दिस थिअरी कॅन अप्लाय टू एक्सप्लेन द बॉन्डिंग बिटवीन सॉफ्ट कॉम्प्लेक्सेस. सॉफ्ट कॉम्प्लेक्सेसमध्ये बॉन्डिंग एक्सप्लेन करण्यासाठी मग पाय बॉन्डिंग थिअरी आपल्याला उपयोगायची. पुढची थिअरी आहे पिझ्झर थिअरी. दिस थिअरी मध्ये काय, मॉलिक्युल्समध्ये लंडन फोर्सेस किंवा वंडरवॉल फोर्सेस असतात ते एक्सप्लेन करण्यासाठी वापरलं जातं. पर्टिक्युलरली सॉफ्ट ग्रुप्स डिपेंड्स अपॉन द पोलॅरिटी. यांची इंटरॅक्शन कशावर, किती पोलर आहेत त्यानुसार डिपेंडंट असतं ते इंटरॅक्टिंग. बोथ सॉफ्ट ॲसिड्स अँड सॉफ्ट बेसिस हॅव लार्जर व्हॅल्यू ऑफ पोलरायझेबिलिटी. सॉफ्ट ॲसिड सॉफ्ट बेस असेल तर त्यांचे मॉलिक्युलची जी काही साईज असते जास्त असते आणि ते पोलर जास्त असतात. ते एक्सप्लेन करण्यासाठी ही थिअरीचा वापर केला जातो. आता बघू त्याची HASB कन्सेप्टचे प्रिन्सिपल जे आपल्याला काय ॲप्लिकेशन्स आहेत. तर पहिलं ॲप्लिकेशन आहे, इट इज युजफुल टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. म्हणजे आपण तर मगाशी पाहिलं हार्ड कॉम्बिनेशन असेल किंवा सॉफ्ट कॉम्बिनेशन असेल तर त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स जो फॉर्म होतो तो जास्त स्टेबल असेल. पण सॉफ्ट हार्ड असेल तर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन असेल तर तो कॉम्प्लेक्स लेस स्टेबल असतो. म्हणजे कॉम्प्लेक्सेसची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं बघा, हा सॉफ्ट ॲसिड आहे आणि हा सॉफ्ट बेस आहे. सॉफ्ट कॉम्बिनेशनने हा AgI2- कॉम्प्लेक्स तयार झाला, हा जास्त स्टेबल असतो. किंवा इथं सॉफ्ट ॲसिड आहे आणि हा हार्ड बेस आहे, तर ऑड कॉम्बिनेशन आहे, तर हा जो कॉम्प्लेक्स तयार होईल AgF2- हा कसा असतो, हा अनस्टेबल कॉम्प्लेक्स असतो. इथं दिले सिमिलरली COF6- हार्ड कॉम्बिनेशन आहे, हे आपल्याला एक्झिस्ट होतं म्हणजे स्टेबल आहे. पण COI6- याच्यामध्ये कसं आहे, हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे हे एक्झिस्ट होत नाही. हे आपण एक्सप्लेन करण्यासाठी वापरलं जाऊ. हा कॉम्प्लेक्स का एक्झिस्ट होत नाही, हा का एक्झिस्ट होतो, त्याच्यासाठी ही कन्सेप्ट आपल्याला उपयोगायची. पुढचा उपयोग काय, तर प्रिडिक्टिंग फिजिबिलिटी ऑफ द रिॲक्शन फिजिबल आहे की नाही ते एक्सप्लेन करण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो. आता LiCSF टू गिव्ह LiF अँड CSI ही रिॲक्शन दिलेली आहे. हार्ड सॉफ्ट, Li हार्ड आहे, I सॉफ्ट आहे, CS हार्ड आहे, सॉफ्ट आहे, F सॉफ्ट आहे. यांचे जर हार्ड कॉम्बिनेशन झालं, LiF हार्ड कॉम्बिनेशन, CSI सॉफ्ट कॉम्बिनेशन, तर हे काय आहे, हे फिजिबल आहे. हार्ड कॉम्बिनेशन्स आर फिजिबल, सॉफ्ट कॉम्बिनेशन्स आर, म्हणजे फिजिबिलिटी जी आहे ती रिॲक्शनमध्ये कॉम्बिनेशन फॉर्मेशनची ती देखील एक्सप्लेन केली जाते. तिसरं आहे सोल्युबिलिटी ऑफ कॉम्पाऊंड्स इन अ गिव्हन सॉल्व्हंट. सॉल्व्हंटमध्ये कंपाऊंड सोल्युबल आहेत का नाही ते सुद्धा आपण प्रिडिक्ट करू शकतो. म्हणजे हार्डमध्ये हार्ड डिझॉल्व असतील आणि सॉफ्टमध्ये काय असतील, सॉफ्ट डिझॉल्व असतील. म्हणजे हार्ड सॉल्व्हंट असेल तर हार्ड ॲसिड्स डिझॉल्व असतील आणि सॉफ्ट सॉल्व्हंट असेल तर सॉफ्ट ॲसिड्स किंवा बेसिस त्याच्यामध्ये डिझॉल्व असतील. हे सुद्धा प्रिडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं. आणि पुढचा आहे एक्झिस्टन ऑफ मेटॅलिक ओव्हर्स इन मिरर. आता ओव्हर्स जे असतात ते ओव्हर्स कशा प्रकारे एक्झिस्ट होतील हे देखील मांडता येऊ शकतं. म्हणजे हार्ड ॲसिड असेल तर ते हार्ड ऑक्साईड बरोबरच त्याचे ओव्हर फॉर्म होतील. हे बघा इथे हार्ड ऑलवेज फॉर्म्स Mg2+, Ca2+, Al2 हे कोणाबरोबर ऑक्साईड ओव्हर किंवा कार्बोनेट ओव्हर फॉर्म करतात, कारण हे हार्ड कॉम्बिनेशन आहे. त्याच्या उलट Cu2+, Ag2+, हे जे काय Ag2+, Hg2+, म्हणजे कॉपर, सिल्वर आणि मर्क्युरी हे जे आहेत ते सल्फर बरोबर आपल्याला ओव्हर फॉर्म करतात, कारण काय ते सॉफ्ट कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ ओव्हर देखील आपण त्याच्याने आपण प्रिडिक्ट करू शकतो. पुन्हा पॉयझनिंग ऑफ मेटल. आता हे काय प्लॅटिनम आणि पॅलेडियम आहे, हे कॅटलिस्ट वापरले जातात व्हेरियस रिॲक्शन्समध्ये. त्यांचं पॉयझनिंग होतं. कोणाबरोबर पॉयझनिंग होतं तर कार्बन मोनॉक्साईड, ओलिफिन्स म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कंटेनिंग कंपाऊंड्स किंवा फॉस्फरस किंवा आर्सेनिक लिगॅन्ड जर असतील तर ते हे सगळे काय ते सॉफ्ट आहेत. दीज आर द सॉफ्ट बेसिस. हे सगळे सॉफ्ट बेसिस आहेत. हे सॉफ्ट बेसिस काय करतात, हे सॉफ्ट ॲसिड असल्यामुळे त्यांचे सरफेसला ब्लॉक करून टाकतात आणि त्याचं पॉयझनिंग होतं. अलग लक्षात. पण त्याच्या उलट आहे, सॉफ्ट मेटल कॅटलिस्ट आर नॉट अफेक्टेड बाय द हार्ड बेसिस. सॉफ्ट आणि हार्ड कॉम्बिनेशन असेल तर हार्ड बेसिस आहे तर FON हे आहे सॉफ्ट ॲसिड्स, हे हार्ड बेसिस. हे जर कॉम्बिनेशन होत नाही त्यामुळे हे काही FON काही या मेटल्सला पॉयझनिंग करत नाही. सो पॉयझनिंग ऑफ मेटल कॅटलिस्ट देखील आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी उपयोगाचं आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन देखील या कन्सेप्टने आपण डिटरमाइन करू शकतो, कारण इलेक्ट्रोफिलिक आणि न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन जे आहे ते डिपेंड्स अपॉन द हार्डनेस अँड सॉफ्टनेस ऑफ ॲसिड्स अँड बेसिस. हार्ड कॉम्बिनेशन असेल, सॉफ्ट कॉम्बिनेशन असेल, रेट ऑफ रिॲक्शन इज मोर. आणि हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशन असेल तर रेट ऑफ रिॲक्शन साहजिकच आपल्याला कमी असतो, असं या कन्सेप्टवरून आपल्याला कळतं.
लास्ट फॅक्टर आहे त्याच्यामध्ये सिम्बॉसिस. सिम्बॉसिस म्हणजे काय, सो द लिगँड्सची काय टेंडन्सी टू कंबाईन विथ द सेंटर. लिगँड्स हे सेंट्रल ॲटम बरोबर कंबाईन होतात, पण कुठल्या सेंट्रल ॲटम बरोबर, जे लिगँड बरोबर असोसिएट असतात. आणि हार्ड लिगँड्स हॅव टेंडन्सी टू अटॅच विथ द सेंट्रल ॲटम ऑलरेडी एक्झिस्ट विथ द हार्ड लिगँड्स. म्हणजे एक सेंट्रल मेटल ॲटमवरती सॉफ्ट लिगँड ज्या असतील ते कोणत्या सेंट्रल मेटल ॲटमवरती जातील, ज्या सेंट्रल मेटल ॲटमला ऑलरेडी सॉफ्ट लिगँड्स असतील. आणि हार्ड लिगँड्स कोणत्या मेटल सेंट्रल ॲटमवर जातील, त्या ज्या सेंट्रल ॲटमवरती ऑलरेडी हार्ड लिगँड्स असतील. म्हणजे हे आपल्याला इथं बघा, हा हार्ड मेटल आहे, हे हार्ड लिगँड त्याच्यावर कंबाईन होईल. हे सॉफ्ट आहे, हे सॉफ्ट त्याच्यावरती कंबाईन होईल. सो ही त्याची ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याची लिमिटेशन्स काय, हे अप्रॉक्सिमेट क्वांटिटी प्रिडिक्शन करू शकतो. असं परफेक्ट किती क्वांटिटी ते एक्सटेंड आपण एक्झॅक्टली एक्सप्लेनेशन करू शकत नाही. ऑब्झर्वेशन्स कसे आहेत, ॲप्रॉक्सिमेट आहेत क्वालिटेटिव्ह प्रिडिक्शनसाठी. आणि दुसरं काय आहे त्याच्यात, इन ऑर्डर टू एक्सप्लेन ऑब्झर्व फिनॉमिना वन हॅज टू ब्रेक बॉन्ड्स. बॉन्ड ब्रेक करायचे असतील, आपल्याला ब्रेक करावे लागतील, ॲसिड आणि बेसिस फ्रॅगमेंट करतील तरच ते आपल्याला ऑब्झर्वेशन आपण देऊ शकतो. दिस ब्रेकिंग विल बी करेक्ट. ती ब्रेकिंग मात्र करेक्ट असेल तरच आपण देऊ शकतो. पण एक कंपाऊंडचे ब्रेकिंग वेगवेगळ्या प्रकारे पण होऊ शकतं. पहिलं हे ब्रेकिंग आहे हे रिॲक्शनमध्ये, ते ब्रेकिंग जर एक्झॅक्ट असेल तरच आपण प्रिडिक्शन एक्झॅक्ट करू शकतो, अदरवाईज प्रिडिक्शन हे रॉंग होऊ शकतं. आणि ही कन्सेप्ट जी आहे पुढचं त्याचा ड्रॉबॅक, अज्युम्स दॅट द हार्ड सॉफ्ट फॅक्टर्स डू नॉट डिपेंड अपॉन द ॲसिडिटी आणि बेसिक कॅरेक्टर. हार्ड सॉफ्ट हे कशा आहे, ॲसिडिक कॅरेक्टर आहे का बेसिक कॅरेक्टर आहे. ॲसिड हार्ड ॲसिड पण आहेत, सॉफ्ट ॲसिड्स पण आहेत, हार्ड बेसिस पण आहेत, सॉफ्ट बेसिस पण आहेत. त्याच्यामुळे याच्यासाठी ॲसिडिटी आणि बेसिसिटी चं काही त्याच्यामध्ये इंटरफेरन्स नाही. त्यामुळे त्याचं दे वर्क इंडिपेंडेंटली. ते इंडिपेंडेंटली वर्क करतं, कॉम्बिनेशनमध्ये वर्क करत नाही. दिस ड्यू टू दी सॉफ्ट इंटरॅक्शन इट इज एक्सपेक्टेड दॅट सॉफ्ट इंटरॅक्शन हे स्ट्रॉंग असतील तर फॉलोइंग रिॲक्शन शुड नॉट प्रोसीड. बघा आता, ड्यू टू द सॉफ्ट CH3H इंटरॅक्शन इट इज एक्सपेक्टेड दॅट द फॉलोइंग रिॲक्शन शुड बी प्रोसीड. ही खाली रिॲक्शन व्हायला पाहिजे सॉफ्ट इंटरॅक्शन असल्यामुळे, पण तसं होत नाही. म्हणजेच काय, सॉफ्ट कॉम्बिनेशन हार्ड कॉम्बिनेशनमध्ये देखील काही ड्रॉबॅक्स आहेत, ते या थेरीच्या सहाय्याने एक्सप्लेन केले. सॉफ्ट बेसिस आहेत आणि इथे हे हार्ड बेस, हे हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशनच्या रिॲक्शन पण होतात, त्यामुळे एक्झॅक्ट प्रिडिक्शन होत नाही. अशा प्रकारे हे चॅप्टर संपलेलं आहे. त्याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी स्क्रोल करतो, त्याचा अभ्यास करा. आणि काही शंका असतील तर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. आता मी स्लोली ते स्क्रोल करतो, तुम्हाला प्रश्न आणि खाली उत्तरं पण त्याची दिलेली असतील, सॉल्व करा. सॉल्व करून ते तुम्हाला उत्तरं परीक्षेच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला करता येईल. याची स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतात अशा प्रकारे. ओके, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असतील त्याच्यासाठी स्क्रोल करतो आहे फक्त मी. हे should have to take the screenshot in order to study. हार्ड कॉपीज काढू शकतात तुम्ही, त्यामुळे त्याचं अशा प्रकारे त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. 2 मार्काचे काही प्रश्न ते पण स्क्रोल करते. दीज आर द क्वेश्चन्स फॉर द 2 मार्क्स. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ते तुम्हाला स्टडीसाठी उपयोगात येऊ शकतं. 3 मार्क्सचे क्वेश्चन आहेत सगळे, हे 3 मार्कासाठी. आता या सेमिस्टरला ऑब्जेक्टिव्ह होणार असल्यामुळे सो इन दिस सिलेबस इज कम्प्लिटेड. तुम्हाला काही शंका असतील मला व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फोनवर तुम्ही विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच. याच्यावर टेस्ट होईल 20 मार्काच्या 2 टेस्ट ऑब्जेक्टिव्ह, ते तुम्हाला सूचना दिल्या जातील. थँक्यू व्हेरी मच.